बॅक सलगचा हा दुसरा चौकार. खूप फॉर्म मध्ये खरं तर ह्या खेळाडूला आपण पाहतोय. गावदेवी कलवे टीमचे प्रमुख अस्त्र खरं तर सुशांत मोकलच्या तालमीमध्ये घडलेला खेळाडू राज म्हात्रे. या खेळाडूला आपण पाहतोय. दमदार सुरुवात, बॅक टू बॅक सलग 2 चौकार आणि मग कर्णधार आणि एसटी रक्षक मात्र गोलंदाजाच्या समीप आले आणि काहीशी चर्चा त्या ठिकाणी सुरू असताना आपल्याला पाहायला मिळेल. 2 चौकार आल्यानंतर थोडं प्रेशर जरूर वाढलं असेल गोलंदाजावरती आणि प्रेशर जर का रिलीज करायचं असेल तर डॉट बॉल या ठिकाणी जरूर फेकावे लागेल. पॉवर प्लेच्या षटकाचा खरं तर पुरेपूर वापर करत असताना खेळाडूला आपण पाहतोय. शॉर्ट पिच चेंडू होता, पुलचा फटका, बॅटची एज घेत बॅकवर्ड क्षेत्राकडे शॉर्ट फाईन लेग क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल झाला. रन्स आली 1. 9 रन्स ऑन दी बोर्ड. चॅम्पियन ट्रॉफी 2025 ची सुरुवात काल पहिला सामना पाकिस्तानच्या अगेन्स्ट न्यूझीलंड आणि डॉमिनेट केलं. न्यूझीलंड संघाने एकतर्फी लढत जिंकली. आज खरं तर भारतीय संघाचा खरं तर या स्पर्धेतील पहिला सामना सुरुवात पाहायला मिळेल. बांगलादेशच्या अगेन्स्ट ही लढत आय थिंक 2:30 वाजता हा सामना सुरू होईल. तर मॅच साठी इंडियन टीमला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्या बात आहे, रडार मध्ये होता, त्याला लॉफ करत असताना सीमा पार षटकार. मोहंती आणि राज म्हात्रे अंडर 19 गटामध्ये कमालीची कामगिरी या दोन्ही खेळाडूंची राहिली आहे आणि कमी कालावधीमध्ये अधिक प्रसिद्ध झालेले खेळाडू. नुकताच कलबे प्रीमियर लीगचं पर्व समाप्त झालं. कलबे प्रीमियर लीग मध्ये दमदार खेळी या खेळाडूंची राहिली आहे आणि त्या खरं तर स्पर्धेमध्ये महत्वाचं योगदान या दोन्ही फलंदाजांकडून आपल्या आपल्या फ्रँचाइज टीमसाठी राहिलंय. चांगला फटका, आणखीन एक, क्या बात आहे. पहिल्या षटकामध्ये अगदी तोडफोड फलंदाजी, प्रत्येक चेंडूवरती आक्रमक फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दीक्षित पाटीलच्या अगेन्स्ट खरं तर ही फलंदाजी लाजवाब, एका मोठ्या गोलंदाजाला डॉमिनेट केलंय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं आघाडीच्या 2 चेंडूंवरती आलेले 2 चौकार राज म्हात्रेच्या बॅट मधना, मग सिंगल स्ट्राइक वरती मोहंतीला पाहिलं आपण आणि पहिल्या चेंडूवरती षटकार, मग आलेला चौकार. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 19 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. खूप चांगली सुरुवात टीम कुलदैवत कलवे या टीमला. चला आता आईस्क्रीमची व्यवस्था या ठिकाणी झाली आहे. दुपारचं सत्र आणि प्रचंड ऊन खरं तर मैदानाच्या आतमध्ये आहे. टॅपिंग क्रिकेट 30 सर्कलच्या आतमध्ये चेंडू फील झाला. मिड ऑफ क्षेत्रामध्ये पहिलं षटक संपलं आणि या पहिल्या षटकामध्ये 19 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. मोठं मैदान, ऐतिहासिक क्रीडांगण, आउटफील्ड कमालीची फास्ट पाटा विकेट. चला स्प्रे असेल तर आपण घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. खरं तर प्रत्येक संघाला आम्ही सूचित करतोय मैदानाच्या आतमध्ये प्रचंड ऊन आहे. तुमच्या खेळाडूंना जर का पाणी हवं असेल तर एक्स्ट्रा खेळाडू, समर्थक, बॅटिंग करणाऱ्या टीम मधून एखादा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेला तरी हरकत नाहीये, पण तो अधिकचा वेळ तुम्ही घेऊ नका. बऱ्याचशा स्पर्धा खरं तर सद्यस्थितीत सुरू आहे. पेन नगरपालिकेच्या मैदानावरती एक मोठी स्पर्धा सुरू आहे. खरं तर उद्यापासून राबे नगरीमध्ये देखील एक मोठी स्पर्धेला सुरुवात होईल. अटल करंडक या स्पर्धेची सुरुवात खरं तर कालच्या रात्रीपासून आपण पाहिली. आगामी कालावधीमध्ये वाशिम विभागात प्रथमच नाईट क्रिकेटची स्पर्धा खरं तर आयोजित केली गेली. 6 मार्च ते 9 मार्च खरं तर या दिवशी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. बऱ्याचशा स्पर्धांनी आज खरं तर आपण रोशन पाटील सरांच्या गावामध्ये अर्थातच तारा गावामध्ये आहोत. खूप चांगलं आयोजन. जय हनुमान क्रिकेट संघ खारपाडा आयोजित टेनिस बॉल क्रिकेटचा हा महासंग्राम आपण पाहतोय. आकर्षक चषक, कॅश प्राइज, त्याचप्रमाणे बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर साठी पारितोषिक असणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या मॅच मध्ये विजय मिळाला जोहे संघाला आणि
पहिल्या दिवसातील ही दुसरी लढाई मैदानाच्या आतमध्ये. फिरून खेळण्याचा प्रयत्न, ब्लाइंड स्ट्रोक ऑफ स्टिकच्या बाहेर. दुसऱ्या षटकासाठी आदित्य पाटील या गोलंदाजाला आपण पाहतोय. अमरापूर विभाग प्रीमियर लीगचे आमचे दमदार उपाध्यक्ष समाधान पाटील ॲज अ कॅप्टनच्या रोलमध्ये त्यांना आपण पाहतोय. 38 सर्कलच्या आतमध्ये कव्हर क्षेत्रामध्ये त्यांना देखील आपण पाहू शकता. शॉर्ट पिच, शॉर्ट पूलचा फटका, रोहित शर्मा स्टाईल मध्ये चेंडूला पाठवले सीमा पार, षटकार. स्कोर कार्ड वरती पाहतोय. आणखीन एक बॅक टू बॅक फुटवर्कचा योग्य वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू करतोय हवाई सफर, स्टँड अँड डिलिव्हर, सिक्सर. भरपूर फॉर्म मध्ये हा खेळाडू आहे आणि शॉर्ट पिच ओव्हरपिच स्वरूपाचा चेंडू एक घातक आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. एखादा यॉर्कर, एखादा वाईड यॉर्कर, एखादा स्लोवर, अशा प्रकारची गोलंदाजी. पहा दीक्षित पाटील, आदित्य पाटील खरं तर हे चांगले खेळाडू आहेत, चांगले गोलंदाज आहेत, बेस्ट ऑलराऊंडर आहेत आणि त्यांच्या अगेन्स्ट जबरदस्त बॅटिंग. आणखीन एक खरं तर मोठा फटका घ्यायचा होता पॉइंट क्षेत्रामध्ये. बॅटची एज घेत बिग विकेट डाऊन, राज म्हात्रे बॅक टू द पॅव्हलियन. वैयक्तिक 21 धावांची इनिंग राज म्हात्रे या खेळाडूकडून आपल्याला पाहायला मिळाली. 2 षटकार आले होते आणि तदनंतर आणखीन एका षटकाराच्या शोधात फलंदाज गेला आणि बाद झाला. खरं तर 2 षटकार आल्यानंतर सेन्सिबल क्रिकेट देखील या खेळाडूला दाखवता आलं असतं, परंतु आणखीन रन्स कशा प्रकारे मिळतील याचा विचार मैदानाच्या आतमध्ये राज म्हात्रे या खेळाडूकडून पाहायला मिळाला आणि फलंदाज बाद झाला. 3ऱ्या क्रमांकावरती खेळाडू पाहायला मिळेल किरण, राईट हँड बॅट्समन. किरणला आपण पाहतोय. दुसऱ्या षटकासाठी 38 सर्कलच्या आतमध्ये 4 खेळाडू. पहा खरं तर लॉफ करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय, निर्जन स्थली चेंडू मात्र त्या ठिकाणी थांबला आणि रन्स मिळाल्या 2. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड केलं गेलं, 2 रन्स स्कोर कार्ड मध्ये ऍड केले जातील. निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे गाव अर्थातच तारा आणि या ऐतिहासिक भूमीमध्ये एक ऐतिहासिक क्रीडांगणावरती एक भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय. स्विच इट, क्या बात आहे. खारपाडा गावाच्या दिशेने चेंडू मात्र चाललाय, दन 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 करत सीमा पार, षटकार. मोठा सुपर. त्यांच्या अगेन्स्ट जबरदस्त बॅटिंग. टीम कुलदेवत कलवे आणि शिवप्रेरणा रावे असा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. डे 1 पहिल्या दिवसातील पहिल्या फेरीतील हा दुसरा सामना.
39 धाबा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. पाटा विकेट आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये खर तर या पाटा विकेट वरती भरपूर रन्स तुम्हाला पाहायला मिळतील. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज जय पाटील. फुलटॉस वाडिश लॉंग ऑन ला दीक्षित पाटील त्या ठिकाणी आहे. रन्स मिळेल एक सिंगल. थोडी इंजरी जरूर आपण पाहतोय. पायाला दुखापत जरूर झाले दीक्षित पाटीलला, परंतु येणाऱ्या काही स्पर्धा अतिशय महत्वाच्या राहतील. खास करून भवानी फायटर्स रावे टीम मधून या खेळाडूला आपण पाहतोय. आगामी कालावधीमध्ये भरपूर स्पर्धा करता या खेळाडूला खेळायच्या आहेत. इंजरी मधून सावरावं लागेल. वाशिम विभागात नाईट स्पर्धेसाठी भवानी फायटर्स टीमची एंट्री, त्यानंतर आणखीन बऱ्याचशा स्पर्धा. काल खरं तर ह्या संघाला आपण जय गिरोबा देव मैदानावरती अटल करंडक या स्पर्धेमध्ये पाहिलं. बॅटची एज अँड टेकन. सेकंड विकेट डाऊन. धक्का दुसरा. बॅटिंग करत असताना कुलदैवत कलवे टीमचा फलंदाज किरण बॅक टू द पॅव्हलियन. चौथ्या क्रमांकावरती मिडल ऑर्डर बॅट्समन हार्ड हिटर फलंदाज रोशन मोकल. सुशांत मोकल यांचे बंधू रोशन मोकल या खेळाडूला आपण चौथ्या क्रमांकावरती पाहतोय. खरं तर काही वर्षांपूर्वी या खेळाडूचा भरपूर दबदबा टेनिस बॉल क्रिकेटवरती राहिला, परंतु कमबॅक करत असताना या खेळाडूसाठी ही स्पर्धा अतिशय महत्वाची. रोशन मोकल मोठ्या फटक्यांसाठी उत्तुंग षटकार लांब षटकार मारण्यासाठी खरं तर या खेळाडूला ओळखलं जातोय. तो कारनामा या स्पर्धेमध्ये करेल का? वेल फिनिश या स्पर्धेमध्ये करेल का? पाहूया. चांगला चेंडू आहे. दिशा दिले. समाधान पाटील सोडणार नाहीये. बॅक टू बॅक सलगचा दुसरा धक्का टीम कुलदैवत कळवे टीमला. आपण पाहिलं शॉर्ट पिच चेंडू एक्स्ट्रा बाउन्स झाला. बॅटच्या स्टिकर वरती चेंडू आदळला आणि विकेट गमावा लागला. रोशन मोकल या खेळाडूला 5व्या क्रमांकावरती संदेश. पहा खरं तर आघाडीच्या 2 गोलंदाजांनी सपाटून मार खाल्ला आणि तदनंतर कमबॅक करत असताना गोलंदाज जय पाटील या गोलंदाजाला आपण पाहतोय. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती जय पाटील. चांगला फटका आहे. स्ट्रेट ग्राउंड लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू फील्ड झाला. खराब फेकी, परंतु गोलंदाजाने खरं तर चेंडूला पकडलं. रन्स आली एक सिंगल. स्ट्राइक रोटेट. ऑन स्ट्राइकला मोहंती. एका धाब्याच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वरती 42 आपण पाहतोय. 41 क्षमासवी 41 41 धावा स्कोर कार्ड वरती. 41 लॉस ऑफ 3 विकेट्स अशी धावसंख्या बॅटिंग करत असताना कुलदैवत कलवे. पाच स्ट्रॅटर्जी खरं तर कलवे संघाची होती की प्रत्येक चेंडूवरती षटकार चौकार मारायचे. सुरुवातीला यश त्यांना जरूर मिळालं, परंतु विकेट्स गमावल्यानंतर धावांची गती थोडी कमी झाली. परंतु मोहंतीच्या बॅटमधनं सरळ समालोचन कक्षाच्या समोर चेंडूला फेकलं. सीमा पार लॉंगेस्ट सिक्सर.
इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये स्टेडियम वरती षटकार मारले जातात ना, तशा प्रकारचा षटकार, अगदी जोरदार आवाज आला. समालोचन कक्षाच्या वरती चेंडू पडला, षटकार. 6 धाब्याने धावसंख्या स्कोर कार्ड वरती 47, 47 धाबा धावफलकावरती पाहतोय. आणखीन एक चांगला फटका अलॉंग द कार्पेट. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये सिंगल रन्स मिळेल कलबे टीमला. 48 धाबा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतील. हे षटक खूप महत्वाचं राहिलं टीम राबे संघासाठी. ज्या षटकामध्ये 2 विकेट्स मिळाल्या, 3 सिंगल, परंतु अपवाद अर्थातच एक षटकार देखील राहिला. 9 रन्स या षटकामध्ये खर्च केल्या गोलंदाज जय पाटील या गोलंदाजाने. स्पर्धेतील दुसरा सामना आपण पाहतोय. टॉस जिंकल्यानंतर शिवप्रेरणा राबे या टीमने क्षेत्ररक्षण निवडलंय. पहिल्या सत्रामध्ये आमंत्रित केलं टीम कुलदेवत कलबे टीमला बॅटिंगसाठी. 3 षटकांचा खेळ समाप्त होत असताना कलबे संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय 3 बाद 48, 3 बाद 48 धावा स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळत आहेत. 4 षटकांचा सामना आहे आणि आता शेवटचं षटक, अंतिम षटक, स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर स्पेशालिस्ट गोलंदाज कुणाल पाटील. राईट आर्म राऊंड विकेटने फेकलेला चेंडू क्षेत्ररक्षक होता, परंतु बनलाय प्रेक्षक. चेंडू मात्र चालला एक टप्पा सीमा पार, चौकार. खर तर भरपूर प्रयत्न राहिला फिल्डरचा, परंतु हे मोठं क्रीडांगण आहे. मोठ्या मैदानावरती चेंडू जर का गॅप मध्ये मिळाला तर धावा देखील तितक्याच मिळतात. चौकार मिळाला. 4 धावांच्या मदतीने धावसंख्या 50 अप, 52 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. शेवटच्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ उर्वरित बाकी असेल. खूप चांगली खरं तर बॅटिंग मोहंतीच्या माध्यमातून आपण पाहतो. आणखीन एक शॉर्ट पिच चेंडूला फिरून खेळलाय, पाठवले सरळ डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर खेळाडू कक्षामध्ये. षटकार. दीक्षित पाटील मैदानाच्या आतमध्ये आक्रमक फटकेबाजी करत असताना पाहायला मिळाला. खरं तर या खेळाडूची देखील चर्चा भरपूर राहिली आहे. हाईट कम बट फाईट ज्यादा. 6 धाब्याने धावसंख्या, 58 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. खरं तर राब्याच्या खेम्यामध्ये थोडी खळबळ माजली. आता क्षेत्ररक्षक नेमके ठेवायचे कुठे. चांगला फटका, वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिले चेंडूला सरळ प्रेक्षकांच्या भेटी सीमा पार. षटकार. व्हॉट अ फंटास्टिक बॅटिंग, सुपर बॅटिंग. मैदानाच्या आतमध्ये वैयक्तिक 33 धावांची इनिंग साकारत असताना मोहंती या खेळाडूला आपण पाहतो. पाटा विकेट आणि चेंडू सरळ बॅटवर आदळतो आणि स्वीट साऊंड ऑफ द बॅट. चेंडू आणि बॅटचा जेव्हा संपर्क होतोय ऑफस्टिकच्या बाहेर बॅटची एज, त्या ठिकाणी पॉइंट क्षेत्रामध्ये पकडलाय झेल. खरं तर जागा बनवत डीप पॉइंटला स्ट्रोक्स खेळायचा होता, परंतु फटका फसला आणि फलंदाज मोहंती बॅक टू द पॅव्हलियन. चौसष्ट धावा धावफलकावरती आपण पाहतोय आणि वैयक्तिक 33 धावांची इनिंग, 10 चेंडू आणि 33 धावांची इनिंग खरं तर पाहायला मिळाली मोहंती या खेळाडूच्या बॅट मधून. नेक्स्ट बॅट्समन जर्सी नंबर 11 राज. राज या खेळाडूला आपण पाहतोय लोअर मिडल ऑर्डर बॅट्समन, मधल्या फलीतील हा खेळाडू 6व्या क्रमांकावरती. मॅच फर्स्ट इनिंग खरं तर आणि या फर्स्ट इनिंग मधले चेंडू बाकी असतील 2.
वेल फिनिश करेल का की कमबॅक करण्यात यश येईल पुढच्या 2 चेंडूंवरती रावे संघाला. 64 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. चांगला फटका आहे समोरच्या दिशेला. स्ट्रेट राउंड ग्राउंड ऑन द कार्पेट सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल. रन्स आल्या 2. 2 धावांच्या मदतीने 66 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. जरूर डगआउट मधून मेसेज देत असताना काही खेळाडूंना पाहायला मिळालं की वरतून स्ट्रोक केला तर आणखीन रन्स मिळतील परंतु चेंडू हवेत फसला तर विकेट देखील जाईल. लॉफ करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पॉइंट क्षेत्रामध्ये आपण पाहतो. सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल. पाहूया सिंगल की डबल. एकच मिळेल. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला. 67 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. टॉस गमावल्यानंतर पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी पाहायला मिळाली टीम कुलदैवत कलबे संघाची आणि पहिल्या सत्रामध्ये 67 धावा तर 68 धावसंख्येचं टार्गेट या ठिकाणी जरूर सेट केलंय. दुसऱ्या सत्रामध्ये विजयासाठी शिवप्रेरणा राबे संघाला करायचे आहेत 68 रन्स.
दुसऱ्या क्षेत्रातील खरं तर पहिल्या चेंडूला आपण पाहिलं आणि बीमर घोषित केला गेलाय. पहा खरं तर पहिल्या चेंडूवरती मात्र आल्या एकूण 5 धावा. खराब सुरुवात पाहायला मिळाली. बॅटिंग करत असताना खूप चांगलं योगदान फलंदाजांनी दिलं, परंतु पहा गोलंदाजीसाठी आलेला पहिला स्ट्राईक गोलंदाज राज म्हात्रेला आपण पाहतोय. ऑन स्ट्राईकला प्रवीण, नॉन स्ट्राईकला दीक्षित. फ्री हिटची संधी असेल. पहिला चेंडू बीमर आणि बीमर वरती आलेल्या एकूण 5 धावा. चांगला फटका रडार मध्ये होता. समोरला स्विंग करायचा होता चेंडूला, परंतु चेंडूला सरळ पाठवलंय आर पार, सीमा पार. षटकार. चला मॅडी घरात चेंडू गेलाय, तो जरा शोधून आणायचा आहे. षटकार. आमचे लाडके आयोजक आहेत मॅडी. पहिला चेंडू बीमर आणि बीमर वरती मिळालेल्या एक्स्ट्रा 4 रन्स 5. पहिला खरं तर चेंडू, परंतु ऑफिशियली पहिल्या चेंडूवरती आपण पाहिला षटकार. एकूण धावसंख्या एका चेंडूचा खेळ समाप्त होत असताना 11. आणखीन एक षटकार. खरं तर प्रवीण पाटील मैदानाच्या आतमध्ये खरं तर आक्रमक फटकेबाजी आणि ही शैली त्याची राहिली आहे. अशा प्रकारच्याच खरं तर बॅटिंगसाठी त्याला ओळखलं जातोय. डाव्या हाताचा अगदी विस्फोटक खेळाडू जय गिरोबा जोहे मैदानावरती हा खेळाडू बरसला. बऱ्याचशा मैदानावरती या खेळाडूची बॅटिंग आपण पाहिली आहे. आणखीन एक चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक लॉंग चेस करत असताना सिंगल कंप्लीट. सेकंड साठी कॉल. थोडी घाई करावी लागली. 2 रन्स मिळाल्या. बॅटिंग करत असताना टीम शिव प्रेरणा रावे या टीमला धावसंख्या स्कोर कार्ड वरती 19 आपण पाहतोय. पहिला चेंडू बीमर, मिळालेल्या 5 रन्स. तदनंतर बॅक टू बॅक 2 आलेले षटकार. पुढच्या चेंडूवरती मिळालेल्या 2 रन्स. अशा एकूण 19 धावा स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. वाईट की मग नो, इट्स अ नो बॉल. अगदी 22 यार्डच्या खेळपट्टीच्या बाहेर चेंडू पडला. आज त्या लई मध्ये, त्या रिदम मध्ये राज म्हात्रेला पाहायला मिळत नाहीये. खरं तर राबे गावचे सुपुत्र एक लेजंड खेळाडू दिलीप दादांची उपस्थिती आपण पाहतोय. त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं आपण स्वागत करूया. हमरापूर विभाग प्रीमियर लीगचे आमचे दमदार सदस्य आणि एक उत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज. खरं तर बरेच वर्ष ज्यांनी राबे क्रिकेटसाठी योगदान दिलं. चांगला चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर. खरं तर ही लाईन त्यांनी लेंथ योग्य आहे, परंतु आघाडीच्या चेंडूंवरती केलेलं आक्रमण, विशेष करून प्रवीण पाटीलची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये कारगर ठरली. खरं तर धावांचा पाठलाग करत असताना राबे संघासाठी 68 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय 20 धावा धाव फलकावरती. आणखीन एक दमदार हिट स्लॉट मध्ये होता, त्याला सरळ पाठवलंय बाजूवाल्याच्या प्लॉट मध्ये. षटकार. राज म्हात्रेच्या अगेन्स्ट आज बरसला प्रवीण पाटील. पहा क्रिकेटमध्ये कोणताही टार्गेट तुम्हाला विजयाची हमी देऊ शकत नाहीये. क्रिकेटमध्ये कोणताही टार्गेट सुरक्षित म्हणून मानला जात नाहीये. खरं तर ऑस्ट्रेलिया अगेन्स्ट साऊथ आफ्रिका 434 टार्गेट आणि ऑस्ट्रेलियन टीमला वाटलं की हा सामना आपण सहज जिंकू, परंतु हर्षल गिब्सची दमदार इनिंग आणि तदनंतर मिडल ऑर्डर बॅट्समननी दिलेलं योगदान आणि
434 धावा चेस केला. इकडे देखील एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना दमदार सुरुवात. पहिल्या षटकामध्ये आल्या एकूण 30 धावा. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकामध्ये एकूण 30 धावा. धावफलकावरती आपण पाहतोय 3 षटकार, भीमरचा आलेला खरं तर एक चौकार, एक दुहेरी फटका, आणखीन एक नो बॉल या ओव्हरमध्ये आपण पाहिला. आमचे रावेचे 2 12th मॅन्स 12वे खेळाडू भरपूर टेन्शन मध्ये होते. जेव्हा खरं तर इनिंग समाप्त झाली तदनंतर समाधान त्यांची पाणी किंवा थंड पिण्याची इच्छा देखील नव्हती. आणि ज्या प्रमाणे पहिल्या षटकात 30 रन्स आल्या ते म्हणाले की आता पाणी प्यायला काही हरकत नाहीये. श्वास सोडला त्यांनी. 18 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि आता 18 चेंडूंमध्ये 38 धावा करायच्या. सामना अगदी सोपा केला. पहिल्या षटकामध्ये 30 धावा आल्यानंतर भरपूर प्रेशर रिलीज झालं रावे टीमचं. शिवप्रेरणा रावे आणि कुलदेवत कलवे असा हा सामना आपण पाहतोय. ऑफ स्टिकच्या बाहेर बैठक, एक घुटना वाकवला आणि चेंडूला पाठवलाय डीप कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. दीक्षित पाटीलचा ब्रँडेड रावे संघासाठी हा चौकार. दुखापतग्रस्त असताना देखील आपल्या गावाच्या नावासाठी, आपल्या गावाच्या नावाची जर्सी जेव्हा एखादी खेळाडू परिधान करतो ना तेव्हा सर्व काही विसरून त्याला फलंदाजी करावी लागतोय. दीक्षित पाटीलला आपण पाहतोय बॅटची एज घेत. चेंडू मात्र पॉइंट क्षेत्रामध्ये फील्ड केला गेला. रन्स मिळाली एक सिंगल. दीक्षितला ठाऊक आहे आज प्रवीण पाटीलने नाश्त्यामध्ये काहीसं वेगळं खाल्लंय. त्याची बॅटिंग जबरदस्त सुरू आहे आणि प्रवीण पाटील याच्याकडे प्रचंड ताकद आहे. डाव्या हाताच्या खेळाडूंकडे एक नैसर्गिक ॲबिलिटी, नैसर्गिक देणगी असते आणि त्यांचा बॅट स्विंग प्रचंड पाहायला मिळतो. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये युवराज सिंगला विशेष करून आपण पाहिले. 2007 T20 वर्ल्ड कप मध्ये स्टुअर्ट ब्रॉडच्या अगेन्स्ट मारलेले 6 षटकार. फ्लिंटॉपने कल काढली होती युवराज सिंगची आणि ती फार महागात पडली इंग्लंड टीमला. नेक्स्ट बॉल, चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक नाहीये, गॅप मध्ये चेंडूला फेकून दिलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स इनटू द डिफेन्स, 4 रन्स. चांगल्या टच मध्ये तर चांगल्या लई मध्ये आहे. 360 डिग्री बॅटिंग सुरू आहे. ऑफ साइडला चेंडू जर का आला तर ड्राईव्ह पाहायला मिळाली. शॉर्ट पिच चेंडूवर पुलचा फटका, समोरला ओरपिच चेंडूवरच्या चेंडूवरती आक्रमक फटकेबाजी. व्हॉट अ सुपर बॅटिंग. मैदानाच्या आतमध्ये प्रवीण पाटील आज बरसलाय. फुल टॉस आणि या फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. संधी आली होती, संधी गमावली. षटकार जरूर मिळाला. खर तर असं म्हटलं जातं की किस्मत भी बहादुरों का साथ देती है आणि या लढवई या योद्ध्याला आज खर तर नशिबाची साथ देखील आहे. आय लाईक अ वॉर बिकॉज आय एम अ वॉरियर. मला युद्ध आवडतं कारण की मी एक योद्धा आहे. शॉर्ट पिच, अरे बाबा असं फेकू नकोस. अशा चेंडूंवरती सकाळी खर तर झोपेतून उठवून जरी या खेळाडूला आणलं ना तरी देखील षटकार पाहायला मिळतील. मॅच ला आता 4 षटकार लागतील का की मग 3 षटकांमध्येच खराब खराब गोलंदाजी. पण खरं तर एखादा यॉर्कर, एखादा वाईड यॉर्कर, एखादा स्लोवर, वैयक्तिक 40 धावांची इनिंग एकदा जोरदार टाळ्या उद्या बॅट्समन प्रवीण पाटील साठी. या स्पर्धेतील पहिला अर्धशतक आता पाहायला मिळेल का. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 51 रन्स. बॅट्समॅन पाहायला मिळाला. बॅटची एज घेत विकेट वरती चेंडू फील्ड केला गेला. षटक संपलं दुसरं.
2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकानंतर धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती पाहायला मिळाले. बिनबाद 51. पहिल्या सत्रामध्ये तिसऱ्या षटकाने कमबॅक करून दिलं होतं रावे टीमला. कलवे संघासाठी तिसरं षटक महत्वाचं राहील का, कमबॅक करून देणार राहील का? कमबॅक करावं लागेल, कमबॅक करावं लागेल या मॅच मध्ये, अन्यथा हा सामना कदाचित गमवावा लागेल. परंतु सामना संपला नाहीये. क्रिकेट हा खेळ असा आहे की एखादी विकेट तुम्हाला मिळाली ना की जरूर तुम्हाला कमबॅक करून देखील होत असताना पाहायला मिळतो क्रिकेटमध्ये. 12 चेंडू आणि 17चं समीकरण. अद्याप 5 रन्स एक्स्ट्रा आहेत. तुम्हाला लढावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. ती बॉडी लँग्वेज दाखवावी लागेल, चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल, तुम्हाला कॅचेस पकडाव्या लागतील, तुम्हाला काही रन्स रोखावे लागतील. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. सामना संपला नाहीये. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज रोहित. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडूला फील केलं गेलं. रन्स मिळाली 1 सिंगल. एका धाब्याच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील 52. 52 रन्स ऑन द बोर्ड. 52 धाबा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. 68 68 धावांचं खरं तर टार्गेट मैदानाच्या आतमध्ये उभं केलं गेलंय कलबे टीमच्या माध्यमातून आणि हे मोठं टार्गेट आहे. 4 षटकांच्या मॅच मध्ये 68 करायचे आहेत. परंतु आघाडीच्या गोलंदाजांनी भरपूर मार खाल्ला. ऑफ स्टिकच्या बाहेर आणि पंचांकडून मात्र निर्णय आला आहे. इट्स अ वाईट बॉल. हा मम्मी. यावेळेसचा चेंडू समोरला आणि त्याला देखील सरळ पाठवलं आउट ऑफ द पार्क. षटकार. व्हॉट अ सुपर बॅटिंग, सुपरमॅन. मैदानाच्या आतमध्ये रावे गावचा प्रवीण पाटील ची ही मॅजिक इनिंग खरं तर पाहायला मिळाली. वैयक्तिक 46 या धावसंख्येवरती या खेळाडूला आपण पाहतोय. सांघिक धावसंख्येचा जर का आपण विचार केला तर 59, 59 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट. एकही गडी न गमावता खरं तर 59 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अद्याप विजयासाठी 9 धावसंख्येची आवश्यकता असेल. चला मॅच बॉलला जर का उशीर होत असेल तर मग नवीन चेंडू. परंतु मैदानाच्या आतमध्ये मॅच बॉल देखील आलाय. बस थँक्यू आयोजकांचं आपण कौतुक करूया. खरं तर हा चेंडू शोधून देण्यात त्यांचं देखील मोलाचं योगदान राहिलंय. मॅच बॉल. ज्या चेंडूवरती स्कोरिंग स्ट्रोक्स येत आहेत तो चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय. 9 धावसंख्येची आवश्यकता असेल शिवप्रेरणा रावे या टीमला आणि वैयक्तिक 4 धावसंख्येची आवश्यकता. अर्धशतकीय खेळीसाठी त्या ठिकाणी कॅच होती. परंतु आज नशिबाची साथ. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल आणि फेकी खराब होती. 2 रन्स मिळाल्या. 61 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. तिसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ उर्वरित बाकी असेल. विजयासाठी रावे संघाला अद्याप 7 धावसंख्येची आवश्यकता असेल आणि वैयक्तिक अर्धशतकासाठी फक्त 2 धावसंख्येची आवश्यकता असेल. फलंदाज प्रवीण पाटील या खेळाडूला. बॅटची एज घेत शॉट थर्ड बँडला बीट करत चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल आणि अर्धशतक या ठिकाणी कंप्लीट झालंय. व्हॉट अ सुपर बॅटिंग. एकदा जोरदार टाळ्या होत्या आणि प्रवीण बॅट दाखवायची. चला खरं तर प्रेक्षकांसाठी एक वेगळी पर्वणी. व्हॉट अ सुपर बॅटिंग. खरं तर कोणत्याही प्रकारची संधी दिली नाहीये. कॅचेस जरूर पकडण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न केला गेला. परंतु तदनंतर मात्र रडार मध्ये आलेल्या प्रत्येक चेंडूला सीमा पार पाठवलं. 5 धावसंख्येची आवश्यकता.
ऑफ स्टिकच्या बाहेर आहे, दिशा दाखवल्या, सुपर बॅटिंग, चेंडू अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जरूर पाहायला मिळाला. रन्स मिळाल्या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतोय 65. विजयासाठी 3 धावसंख्येची आवश्यकता असेल. MSD स्टाईल मध्ये आता मॅच फिनिश केली जाईल का हे मात्र आता पाहूया. चांगला फटका, महेंद्र सिंग धोनी स्टाईल मध्ये मॅच फिनिश. वेल प्लेड बॉयज, सुपर बॅटिंग प्रवीण, क्या बात आहे. 3 षटकांमध्ये खर तर हा सामना मात्र फिनिश केला रावे टीमने. नेक्स्ट मॅच विनर अगेन्स्ट विनर. प्रवीण पाटील नावाचं वादळ ताऱ्याच्या या ऐतिहासिक क्रीडांगणावरती एकदा जोरदार टाळ्या उद्या तर टाळ्या वाजत राहिल्या हव्यात जोपर्यंत खेळाडू तुमच्या डगआउट मध्ये येत नाहीये. नो डाऊट प्लेअर ऑफ द मॅच प्रवीण पाटील, सामनावीर. सुपर बॅटिंग, बऱ्याच दिवसानंतर अशी विस्फोटक खेळाली मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. चला टॉस साठी या आणि प्रवीणला आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये इन्व्हाइट करूया. प्लेअर ऑफ द मॅच. प्लेअर ऑफ द मॅच प्रवीण पाटील, द सुपरमॅन. राव्याचा हा विस्फोटक खेळाडू प्रवीण पाटील ठरला या मॅचचा हिरो. वैयक्तिक 17 चेंडू आणि 58 धावांची जोरदार इनिंग विस्फोटक खेळली पाहायला मिळाली. नेक्स्ट